आज आपण बनवत आहोत व्हेज मोमोज. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मी घेतले लसूण, अद्रक, कॅरेट, कॅबेज, ओनियन, कॅप्सिकम, ग्रीन चिली. तर ह्या सगळ्या भाज्या आपण फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतल्या आहेत. आता एकाकडे तेल घेऊन थोडंसं त्यात मी लसूण, मिरची, अद्रक टाकून चांगलं हलवून घेतलं आहे. आता आपण या बारीक केलेल्या भाज्या घालून घेऊया. त्यानंतर मी त्यात काळं मिरे पावडर टाकलं आहे, सॉल्ट टाकलं आहे, बाकी काय नाही टाकायचं आपल्याला. आणि एक सिक्रेट वस्तू जी म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट बनवून टाकलेलं आहे. त्याने आपली बाइंडिंग थोडी चांगली होणार, नाहीतर कसं भाज्या मोकळ्या होऊन जातात. बस या स्टेजला आपल्याला गरम करायच्या आहेत. आता एका बाउलमध्ये मैदा, सॉल्ट आणि वॉटर टाकून पीठ मळून घेऊया. आता पीठ आपल्याला कसं मळायचं आहे, खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्ट पण नको, मीडियम आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मोमोज छान होणार. आता मी बघा असं मळून घेतलं आहे पीठ. आता त्याला एक झाकण ठेवून 15 मिनटं रेस्ट करू दे. बघा रेस्ट केल्यानंतर आपलं पीठ असं दिसतंय. आता त्याला चांगलं चोळून असे छोटे छोटे लाटे बनवून घेत आहे आणि एक मोठी पोळी बनवणार. मग आपण शेप देऊ शकतो वाटीने, किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण पुऱ्या बनवून घेऊ शकतात मोमोजचं सारण भरण्यासाठी. आता एका कढईत मी पाणी ठेवून दिलं आहे आणि एक गाळणीला ऑइल लावून ठेवलं आहे आपल्या. आता ते सारण भरून घ्यायचं आहे आणि हवे ते शेप आपल्याला मोमोजला द्यायचे आहेत. आता मी सगळ्याच्यात ते सारण भरून घेतलं आहे आणि पाहिजे तसंच शेप देऊन घेतला आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही शेप देऊ शकता. आता बघा मी एक तुम्हाला दाखवते मी कसा शेप दिला आहे ते. बघा थोड्या सिंपल पद्धतीनेच केलेलं आहे. बघा खायला अगदी टेस्टी लागतात आणि सगळे व्हेजिटेबल पण त्यात खाल्ले जातात. बघा मी एवढे बनवून घेतले आहेत. आता ते स्टीम करायला ठेवणार आहे. आपण हे स्टीम मोमोज बनवत आहोत. तुम्ही फ्राय मोमो पण बनवू शकतात असेच सेम पद्धतीने. आता मी त्यावर झाकण ठेवलं आहे, 15 मिनटं ठेवलं आहे. आता बघा हे ट्रान्सपरंट दिसत आहेत, म्हणजे आपले मोमोज रेडी झाले आहेत. बघा एकदम ट्रान्सपरंट झालं आहे. आता आपण त्याला सजून घेऊया मस्त चटणी सोबत. ते शेजवान चटणी आणि रेड चिली चटणी मिक्स करून सॉस बनवलं आहे. बघा दिसायला अगदी ट्रान्सपरंट आणि छान दिसत आहेत आणि टेस्टला पण तसेच झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशा वाटत आहेत माझ्या? जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.